तर यस मित्रांनो, आजचे आपले वेपन्स तुम्ही बघू शकतात बाहेर. तो पूर्ण एमटी आणि सुक्का सुक्का दिसतंय. आणि मागे तुम्ही बघू शकतात आपला घाट. तेव्हा मुंबईवरून रिक्षा आणली आम्ही. सीएनजी आहे भाई, सीएनजी. चांगलं वाटतंय. सीट पण त्याचा छोटा आहे, पण माझं दुखायला लागलंय खाली बसून. मी 20 किलोमीटरवरती जातोय, हे 10 किलोमीटरवरती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत. 7 वाजताचा प्लॅन होता, पण ऑब्व्हियसली निघता थोडा ऑब्व्हियसली लेट होतच असतो आपल्याला. तर बाय द वे आज आपण निघाले मस्तपैकी राईडला जाण्यासाठी. आपल्यासोबत आज बरेच लोक आलेले आहेत. आपला सन्मित आलाय वसई विरारवरून. प्रितेशची गिक्सर मिक्सर घेऊन आलाय. ही सन्मितची गाडी आहे, हा अजिंक्य आहे, आणि तिकडे अजून एक गाडी आहे. हे तिघं निघतायत. आणि बाय द वे मित्रांनो, आपण आलो आहोत घाटकोपर ईस्टला. तर इथून आपली जी रमाबाई नगरमध्ये, आणि इथून आपली जी आहे राईड चालू होणार आहे. त्या राईडमध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी जाणार आहोत ते तुम्ही बघाच आपल्या ब्लॉगमध्ये. तर लेट्स स्टार्ट द ब्लॉग ओव्हर हिअर. तर यस मित्रांनो, आजचे आपले वेपन्स तुम्ही बघू शकतात बाहेर. वेपन्स 3 गाड्या आहेत आपल्याकडे. रॉयल एनफिल्ड आहे, गिक्सर आहे आणि ट्रुयम. आणि हे बघा, एवढे लोक येतात आपल्यासोबत राईडमध्ये. तर आता आपण व्लॉग चालू केला आहे, राईड पण चालू करूया. तर बाय द वे, तुम्ही लोक एक्साइटेड आहात का रे? तर चला जाऊया, निघूया आपण. चलो, बोला गणपती बाप्पा. नाश्त्यानंतर परत अजून एक रेस्ट घेतला आहे. आपले सगळे रायडर्स नवीन आहेत, सगळ्यांना आराम पाहिजे. आणि एकीकडे छोटासा वॉटरफॉल तुम्हाला बघायला भेटतोय बाय द वे. आपला हा जो रोड आहे ॲक्च्युली हा खोपोली रोड आहे. तर पहिलं म्हणजे आपण मित्रांनो जाणार आहोत, कुठे जाणार आहोत बघा ना डिरेक्टली, मी सांगायच्या अगोदरच. तर मित्रांनो, राईडचं रिझनच एक होतं, पण आपण पहिलं आपल्या डेस्टिनेशनवरती आलो आहे. दॅट इज नन अदर दॅन आपला अष्टविनायकतील गणपती, आपला महाडचा वर्धविनायक. तर आता आपण जस्ट पोचलेलो आहे, थोडंसं फ्रेश वगैरे झालेलं आहे. आणि आता आतमध्ये जायची वेळ आहे, पण सगळे थकलेत आमचे रायडर लोक. बघा बघा तेवढ्या गाड्या चालू. तर ते मागे मंदिर आहे, आता आपण जाऊया मंदिरात. तर मित्रांनो, हा आहे आपला मेन गेट आपल्या गणपती बाप्पाचा, महडचा वर्धविनायकचा, अष्टविनायकमधला एक गणपती. आणि इथून तुम्हाला दर्शनासाठी रांग वगैरे आहे जायला. छोटंसं गावामध्ये आहे, आतमध्ये आहे आपल्या गणपती बाप्पाचं. आणि ऑलमोस्ट दर्शन बघायला गेलं तर पूर्ण मोकळं मंदिर दिसतंय. आणि इथे पुढे आल्यावरती तुम्हाला आपलं मंदिर बघायला भेटतं. सरळमध्ये मस्तपैकी गणपती संस्थान श्री वर्धविनायक मंदिर. आणि समोरच तिकडे आपलं मंदिर आहे दरबार. मंदिराच्या बॅक साईडला तुम्हाला इकडे एक छोटंसं तलाव बघायला भेटतं. येस, हे बघा, हे छोटेसे बदक आपल्याला दिसत आहेत. डक डक.
तर मित्रांनो इकडे मंदिरात आल्यावरती तुम्हाला अष्टविनायक दर्शन बघायला भेटतं. हा आपला महाराष्ट्राचा मॅप आहे. ह्याच्यामध्ये आपले गणपती बाप्पा 8 अष्टविनायकचे गणपती कुठे कुठे आहेत एक्झॅक्टली तुम्हाला बघायला भेटतात. स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट श्री मयुरेश्वर मोरगावचा गणपती, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, बल्लारेश्वरचा पाली, परत वरदविनायक महड म्हणजे आपण आता जेव्हा बघितला गणपती बाप्पा, नंतर चिंतामणी थेऊर म्हणजे पुणे डिस्ट्रिक्टमध्ये, हे गिरिजात्मक लेण्याद्रीचा, एक विघ्नेश्वरचा ओझर आणि रांजणगावचा महागणपती. तर ह्यातले मी ऑलमोस्ट सगळे गणपती केलेत. फक्त आय थिंक एक गणपती नाही केलेला आहे, एक लेण्याद्रीचा आणि आय थिंक सिद्धटेकचा. तर इकडे पुढे आल्यावरती असं एक्झिट वे आहे. तुम्हाला लेफ्टमध्ये धर्मशाळा बघायला भेटेल. इकडे स्वयंपाकगृह आहे. तर मित्रांनो आपलं दर्शन करून झालेलं आहे गणपती बाप्पाचं आणि आपण थोडंसं पाणी वगैरे पिऊन मस्त बाहेर आलो आहे आणि तुम्हाला एक मस्त एक सिनेरी दाखवतो. तुम्ही बघा आता मस्त एक छोटंसं लेक तुम्हाला इकडे बघायला भेटतंय. बदक ते आपलं मंदिर होतं आणि बघा इकडे खाली बदक आहेत छोटे छोटे छोटे. तलावाचं पाणी पिलं आपण आहे ना, हे बघा छोटंसं तलाव आहे. ॲक्च्युली असं पूर्ण गोल जो रस्ता आहे तो असा रस्ता आहे मंदिरात जायला, पण आपण जो रस्ता फॉलो केला होता तो असावाला रस्ता फॉलो केला होता. सो बोथ वन अँड द सेम आहे. आणि आमचे मित्र बघा गरम होत आहे खूप, आज खूप गरम होत आहे, खूप ऊन आहे. सजेस्ट करेल कॅब वगैरे घेऊन ये पावसात. जस्ट लाईक मी जशी कॅब घातली तसं तुम्ही कॅब घालून या, छत्री घेऊन या. उडी ह्याला तर किती गरम होत असेल. यांनी सुद्धा जॅकेट घातलेलं आहे. आणि इकडे आमचे रॉयल एनफिल्डचे ओनर आहेत, ते जरा बिझी आहेत. त्यांचा मित्रांनो आता आपण निघालो आहे आपल्या सेकंड डेस्टिनेशनकडे, जे म्हणजे आहे की आपला गगनगिरी महाराज मठ आहे आपलं खोपोलीमध्ये. तर आपण नेहमी जातच असतो आणि आता बघा निघालो आहे आपण मस्त. लेट्स गो. तर मित्रांनो आपण पोचलो आता मस्त आपल्या गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. ते बॅक साईड व्ह्यू आहे. आपण गाडी लावायला गेलो होतो, तुम्ही बघू शकतात की मागची बॅक साईड व्ह्यू आहे. आणि आज पाणी काहीच दिसत नाही आपल्याला या नदीला खाली. आणि सेम इकडे पण तसंच झालेलं आहे. तर आपण आता मठामध्ये जाऊया. बघा पूर्ण आज सुकं आहे. लाईक आपली जी रिव्हर असते जी नेहमी भरलेली असते तो पूर्ण एम्प्टी आणि सुकं दिसतंय. आणि मागे तुम्ही बघू शकतात आपला घाट. तर मित्रांनो इकडे आपलं दर्शन झालेलं आहे. आज जरा गर्दी पण होती, संडे असल्यामुळे बरेच लोक आहेत. आणि लाईक समाधीचं दर्शन घ्यायला पण खूप मोठी लाईन असल्यामुळे लाईक आपल्याला लवकर घरी पण पोचायचं. आपल्या एका मित्राचं काम आहे, त्याला मॅनेजरने फोन केला होता, काहीतरी रिपोर्ट मिसिंग आहे आणि तो बघा तो तिकडे बसला आहे. तर आपण ठरवलं की आता आपण घरी निघतोय आणि घरी जाताच आपण काहीतरी ढाब्यावरती वगैरे जेवणार आहोत. तर येस हे बघा सगळे रेडी आहेत. पहिले गोळा खाणार आहोत आणि आम्ही रिक्षा आणली होती बाय द वे, मुंबईवरून रिक्षा आणली आम्ही. CNG खूप परवडते आम्हाला. तंबाखू पण. आणि आमचे रिक्षा ड्रायव्हर तिकडे बसलेत पण. सो आम्ही इकडे काळा खट्टा घेतोय मस्तपैकी. चिअर्स एव्हरीवन. तुम्ही पण जॉईन करू शकतात आम्हाला बाय द वे, एक्झॅक्ट मठाच्या समोरच. तर मित्रांनो आपल्याकडे ही एक पहिली गाडी होती रॉयल एनफिल्डची हंटर 350 आणि त्याचे मालक आपले रेडमध्येच आलेले आहेत गाडीसोबत मॅचिंग करत. काय कसं वाटतं तुमचं पहिलं राईड होतं तर गाडीसोबत? चांगलं वाटतंय, मजा येते. पहिल्यांदा राईड केली बाईकवर, नवीन गाडी घेतली आहे तेव्हापासून. पाठी आपले अजिंक्य भाऊ पण बसले होते, त्यांना मित्र कसं वाटलं त्यांना, एकदम कम्फर्टेबल वगैरे होतं. पैसे पण कम्फर्टेबल दिले असतील रे? पैसे भरपूर घेतलेत, 2,80,000. तर दुसरी गाडी आपल्याकडे ही होती गिक्सर द फिक्सर आणि हे आमचे ड्रायव्हर होते आज. आणि गाडी होती ह्याची. ह्याला काय तुम्हालाच विचारतो सर, तुम्हाला कसं वाटलं गिक्सर चालवताना? खूप मजा वाटली. फक्त एवढा उन्हातानात आम्ही एवढी मोठी गाडी चालवून आणतोय. पहिल्यांदा मी एवढी मोठी गाडी चालवतोय. सीट पण त्याचा छोटा आहे पण माझं दुखायला लागलं खाली बसून, पण खूप मजा आली. एक्सपिरियन्स देताना काय सांगा, पण ही गाडी खूप मस्त आहे. कोणाला अगर घ्यायची असेल तर ही गाडी घ्या. एकदा तुम्ही परत या गाडीला दाखवा, शो करा. खूप मस्त गाडी आहे. आम्ही फक्त 1 लिटर पेट्रोल भरला आणि इथपर्यंत आलोय. सिरियस बोलतोय, मस्ती नाही करत. अजून खाली गेला नाही त्याचा. बघा
4चे 4च आहे. जेव्हापासून भरलाय घाटकोपर पासून तेव्हापासून तेवढाच आहे. तुम्हाला कसं वाटलं गाडीवरती तुमच्याच मागे बसून ड्रायव्हर आहे बस झाला. ड्रायव्हर आहे बस झालं. तर मित्रांनो तिसरी गाडी आपल्याकडे जी होती एक वेगळ्याच कंपनीची गाडी आहे त्रिम काय बोलतात त्याला तिरुम. तर कसं वाटतंय तुमच्या आजच्या राईडच्या एक्सपिरियन्स बद्दल? बरं वाटतं हे जो जरा हळूहळू चालतात म्हणून, पण मजा आली. येस, आमच्यामध्ये सारखे चुकामुक होत आहेत जस्ट बिकॉज या गाडीला जास्त पळवतोय सन्मित आपला. काय ना, मी 20 किलोमीटरवरती जातोय, हे 10 किलोमीटरवरती. हा, ते सगळे हळूहळू येत आहेत. तर आता सगळं आता जेवायला जायचे थांबलेत. 2 hours later. येस मित्रांनो, वी आर बॅक आफ्टर 1.5 hours. खूप पोटभर जेवण झालंय बाय द वे आमचं आज. हो नाही सर, वी आर बॅक आफ्टर 1 hour. खूप पोटभर जेवण झालंय. येस सॅपिडंट. तर मित्रांनो येस, आपलं जेवण झालं मस्तपैकी. बाय द वे खूप छान जेवण होतं. या हॉटेलमध्ये आलो होतो आपण, शाही दरबार लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये. तर आता घरी जायची तयारी चाललेली आहे. तर संध्याकाळचे इथेच आम्हाला 4 वाजलेत. 4 वाजता आम्हाला आमच्या घरी पोचायचं होतं. आपल्या एका मित्राला काम होतं म्हणून. तर मित्रांनो येस, जर तुम्ही हा आपला पहिला रायडिंग ब्लॉग जर एन्जॉय केला असेल तर आपल्या व्हिडिओला जास्त शेअर करा. तुम्हाला अजून कुठले राईड ट्रिप्स बघायचे आहेत आम्हाला नक्की सांगा. आमच्याकडे आता रायडर्स क्रिएट होत आहेत 1 by 1. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला जास्त शेअर करा, लाईक करा. आणि येस, पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन कंटेंटसोबत. तोपर्यंत stay home, stay safe, stay tuned, and bye bye, and work hard till your name becomes your brand. Woo!